यानंतर बघूयात इतर काही राजकीय घडामोडी। सतत पक्षाला लागलेल्या गळतीवरून उद्धव ठाकरे सध्या आता ऍक्शन मोडवरती आल्याचं दिसतंय। सततचं हे आउटगोईंग थांबवण्यासाठी आता उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली। आज दुपारी 12 वाजता मुंबईमधल्या शिवसेना भवनामध्ये उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे आणि या बैठकीला सर्व जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुख उपस्थित राहतील। पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि आगामी निवडणुकांच्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा केली जाईल। यासोबतच संध्याकाळी देखील ठाकरेंनी पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे। मुंबईमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठाकरे आमदारांसोबत चर्चा करतील। यावेळेला विधानसभा आणि विधान परिषदेच्या सर्व आमदारांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या। ठाकरे हे आमदारांच्या सोबत स्नेहभोजन देखील करणार आहेत। आगामी महानगरपालिका निवडणूक आणि येत्या पावसाळी अधिवेशनाच्या संदर्भात आज आमदारांसोबत चर्चा होणार आहे। दरम्यान पक्षाचा डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आता उद्धव ठाकरे आणखी कोणती रणनीती आखतील हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। निलेश बुधावले आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। निलेश, आज दोन महत्त्वाच्या बैठका, काय नेमकं मंथन होईल? आजच्या या बैठकांच्या निमित्तानं उद्धव ठाकरे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं स्थानिक पातळीवर आपली तयारी किती प्रकारे झालेली आहे, कुठपर्यंत ही तयारी आलेली आहे याचा आढावा घेताना पाहायला मिळतील। आणि यासाठीच जिल्हाध्यक्ष आणि संपर्क प्रमुख यांना दुपारी शिवसेना भवन इथं बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याकडून संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसेना जिथं जिथं स्ट्रॉंग आहे आणि स्थानिकची त्या ठिकाणची परिस्थिती काय आहे याचा देखील आढावा या निमित्तानं घेताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण आगामी काळात महाविकास आघाडी सोबत राहायचं की स्वबळावर जायचं, कुठं कुठं आपण स्वबळावर जाऊ शकतो, अशा प्रत्येक गोष्टींची जी माहिती आहे ती आज या बैठकीच्या निमित्तानं घेतली जाईल। दुसरी आणखीन एक महत्त्वाची बैठक आज संध्याकाळी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडते। विधानसभेचे आणि विधान परिषदेचे आमदार आहेत यांना या बैठकीसाठी बोलवण्यात आलेलं आहे। 30 जूनला पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि या अधिवेशनाच्या निमित्तानं कोणकोणते विषय प्रामुख्याने आपण या अधिवेशनामध्ये घेतले पाहिजेत या संदर्भात उद्धव ठाकरे चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतील। यासोबतच विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाचा देखील प्रश्न अद्याप पेंडिंग आहे, त्या संदर्भात देखील आजच्या बैठकीत चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळेल। यामिनी अगदी निलेश, यामधला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सध्या उद्धव ठाकरे आपल्याला ऍक्शन मोडवरती दिसतात, कारण बऱ्यापैकी आता आउटगोईंग सुरू झालेलं आहे, त्यामुळे या संदर्भात सुद्धा त्यांना नियोजन करणं महत्त्वाचं असणार आहे। काल ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंनं भाषण केलं त्यानंतर आता कुठंतरी शिवसैनिकांमध्ये एक स्फुरण चढल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। कालची सभा जी आहे ती देखील जंगी सभा पार पडलेली आहे आणि त्यामुळं आगामी काळामध्ये जे आउटगोईंग सध्या पक्षातून सातत्यानं होताना आपल्याला पाहायला मिळतंय ते कसं रोखलं जाईल या संदर्भात देखील आता उद्धव ठाकरे एक प्रामुख्यानं या आजच्या बैठकांच्या निमित्तानं आढावा घेताना आपल्याला पाहायला मिळतील। अनेक वेळा उद्धव ठाकरेंना जे जात आहेत त्यांना जा म्हणून स्पष्टपणे सांगितलेलं आहे, कारण त्यांना अजूनही विश्वास आहे की मुंबईचा जर आपण प्रामुख्याने विचार केला तर त्यांचा जो कोर वोटर आहे किंवा त्यांचे जे कोर शिवसैनिक आहेत ते अजूनही तसेच आहेत। केवळ माजी नगरसेवक सध्या आपल्याला जाताना पाहायला मिळत आहेत, त्यामुळं उद्धव ठाकरेंचा जो कॉन्फिडन्स आहे तो आता आणखीन वाढलेला आहे आणि शिवसैनिकांमध्ये देखील तो कॉन्फिडन्स वाढल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय। या निमित्तानं आता नव्या चेहऱ्यांना या निवडणुकांमध्ये संधी मिळताना आपल्याला पाहायला मिळेल। यामिनी बरं, धन्यवाद निलेश माहितीसाठी। वरळी इथल्या वर्धापन दिन संपल्याच्या नंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्त्वाची बैठक घेतली।